नमस्कार, मी सचिन वायखोळे. मी आज तुम्हाला अशा दोन माणसांच्याकडे घेऊन आलोय की ज्या माणसानं तुम्ही पाहिलं तर तुमच्यामध्ये निराशा दूर होईल आणि आजचा दिवस सार्थकी लागल्याचा अनुभव तुम्हाला येईल. मी तुम्हाला अशा जोडप्याकडे का घेऊन आलो आहे की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कामासाठीची ऊर्जा निर्माण होईल. या जोडप्याला, या दोघांना उभयतांना पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक प्रकारचा ऊर्जेचा भाव निर्माण होईल, प्रेरणेचा भाव निर्माण होईल. आणि ज्या दोघांवर मी बोलणार आहे ते दोघंही आज आपल्या सोबत आहेत आणि मी त्यांच्या जवळ आलोय या ठिकाणी. आणि इथं मी यांच्याशी म्हणजे बोलण्यासाठी आलोय, पण मी आलोय खरं बोलण्यासाठी, पण तुमच्यासाठी बोलणार आहे. हा आहे अक्षय आणि हे आहे स्वाती दिदी. राहणार बार्शीचे आणि जिल्हा सोलापूर. बार्शी शहरामध्ये उपळाई रोडवर या ठिकाणी या दोघांचा हा व्यवसाय. आणि सगळ्यात महत्वाची पहिल्यांदाच एक गोष्ट सांगतो, या दोघांनाही ऐकायला आणि बोलायला येत नाही आणि तरी सुद्धा ही दोघं मिळून अतिशय चिकाटीड या ठिकाणी हा चहाचा व्यवसाय करतायत. चहा आणि स्नॅक्स ते विकतायत. मी असं सांगेन की आपल्याला अंधाराची खूप भीती असते, मात्र अंधाराचं गीत गाण्यापेक्षा प्रकाशाचं गीत आपण गायलं पाहिजे. आणि प्रकाशाचं गीत गायलं की वाटा अतिशय समृद्ध होतात, वाटांवर प्रकाश निर्माण होतो. त्या दोघांचं कौतुक का केलं पाहिजे? या दोघांनी अंधार असताना सुद्धा प्रकाशाचं गीत गायलं आणि ज्याला आपण तिमीर म्हणतो तो तिमीर छेदला, भेदला आणि स्वतःच्या जीवावर या पद्धतीचं कॅन्टीन या दोघांनी उभा केले. आणि आपण छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या दुःखाने आपण निराश होतो. आपल्याला हतबलता आपल्या वाट्याला येते असं वाटायला लागतं. आपण हातावर हात ठेवतो आणि आकाशाकडे बघत बसतो की आता मी काय करू. मात्र या दोघांना सुद्धा नोकरी लागली नाही, नोकरीसाठी प्रयत्न केले, मात्र ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही. या आपल्या कमकुवत गोष्टी माहिती आहेत, मात्र एवढं माहिती असून सुद्धा मनामध्ये या प्रकारचा न्यूनगंड ठेवला नाही. मनामध्ये ठेवली इच्छाशक्ती, मनामध्ये ठेवला आत्मविश्वास. आणि म्हणून स्वाती दिदी आणि अक्षय या दोघांचे मी कौतुक करेन की या दोघांनी या ठिकाणी स्वतःच्या जीवावर हा चहाचा छोटासा व्यवसाय उभा केलाय. मी असं सांगेन, सकाळी बरोबर 6ला हे दोघं या ठिकाणी नवरा बायको काम करण्यासाठी आलेले असतात आणि इतके चिकाटीने काम करतात. 6ला आल्यानंतर ते 10 वाजता दिदी घरी जाते आणि घरी गेल्यानंतर दिदी स्वयंपाक करते, अक्षयचा डबा करते. खर तर अक्षयचा डबा आल्यानंतर मग अक्षय जेवण करतो. पुन्हा 5 वाजेपर्यंत तो चिकाटीने या ठिकाणी व्यवसाय करतो. मी सर्व तरुणांना सांगेल की नोकरी मिळाली नाही, नोकरीसाठी प्रयत्न केले, मात्र प्रामाणिक प्रयत्न करून सुद्धा नोकरी मिळाली नाही तर निराश अजिबात होऊ नका. अशी माणसं एकदा पहा. आणि ही माणसे जी आहेत, नाही नुसती माणसं नाहीत, ही होकायंत्र आहेत आपल्या जगण्यातली. आणि म्हणून या दोघांचं कौतुक केलं पाहिजे. मी असं सांगेन की सूर्य ज्यावेळेला उगवतो त्यावेळेला त्याची किरण प्रत्येकापर्यंत पोहोचत असतात, मात्र तुम्ही जर किरणांच्या पासून दूर राहिलात तर दोष तुम्हाला सूर्याला देता येणार नाही. आणि म्हणून तुमच्यामध्ये जी इच्छाशक्ती आहे ती तुम्ही ओळखलीच नाही, तुमच्यामधली जो आत्मविश्वास आहे तो तुम्ही ओळखलाच नाही, तुमच्यामधली जी स्वप्न आहेत ती स्वप्न तुम्ही न पाहता त्याला पंखच दिले नाहीत, तर मग तुमच्या हातून काही घडणार नाही. तुमच्या हातून काही घडायचं असेल तर खरं तर स्वतःतली इच्छाशक्ती, आत्मविश्वास हा जागृत केला पाहिजे. स्वतःच्या स्वप्नांना पंख देण्याची शक्ती स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. आणि अशी शक्ती निर्माण होण्यासाठी अक्षय आणि स्वाती दिदी सारखी माणसं आपण किमान महिन्यातून 10-15 वेळेला पाहिली पाहिजेत. तर यांचं कौतुक वाटतं, मनापासून कौतुक वाटतं की काहीच नाहीये तरी सुद्धा न्यूनगंड मनामध्ये नाही. चिकाटीड म्हणजे एखादा गिरायक तिथे आलं, त्यांच्याकडे चहा मागायला येतात, त्यांनी काय मागितलं यांच्या लक्षात येत नाही, मात्र तरी सुद्धा याने एक वही इथे ठेवलंय, ही डायरी ठेवलंय, त्या डायरीवर हा पेन आहे, हे सांगतात की इथे लिहून द्या काय पाहिजे आणि मग ते लिहून देतात की आम्हाला 2 चहा पाहिजे, आम्हाला 2 स्नॅक्स पाहिजे, आम्हाला क्रीम रोल पाहिजे, असं ते लिहून देतात. ते पटकन देतात आणि त्यांनी लिहून देण्याच्या आधी एक गोष्ट ते करतात, आलेल्या प्रत्येकाला पाण्याचा ग्लास हातामध्ये ठेवतात. मग कौतुक करावं असं आहे. आणि म्हणून मी असं सांगेन की अजिबात आयुष्यात निराश नका हो. या जगामध्ये करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. म्हणजे अक्षय आणि स्वाती दिदीला जन्मापासूनच ऐकायला आणि बोलायला येत नाही, मात्र ते हारले नाही आणि तरी सुद्धा ते जिंकत पुढे निघाले आहेत. त्यांना माहिती आहे आपल्याला काय करायचंय, त्यांना माहिती आहे आपल्या आयुष्याची किंमत काय आहे, त्यांना माहिती आहे आपल्या आईची किंमत काय आहे. आणि म्हणून कोणताही नकारात्मक विचार न करता हे पती पत्नी की जे अगदी बोलू शकत नाहीत, ते कुणाचं काही ऐकू शकत नाहीत, ते मुखबधीर आणि कर्णबधीर अशा वर्गातले आहेत, तरी सुद्धा ते खूप मनापासून काम करतात. तुमचं खरंच कौतुक केलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सर्वांना आव्हान असं करेन की एकदा तुम्ही इथं यांना भेटायला या. चहा म्हणून गिरायक म्हणून येऊ नका, चहा घ्यायला गिरायक म्हणून तुम्ही येऊ नका. त्याच्यापेक्षा तुम्ही या हे काय काम करतात
हे किती चिकाटीनं काम करतात, किती आत्मविश्वासाने काम करतात हे बघायला एकदा या. आणि मी असं सांगेन की तुम्ही जर एकदा यांना पाहिलं तर मी खात्रीने सांगेन की तुम्हाला सुद्धा ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.